20 नवंबर 2024 को होने वाले विधानसभा चुनाव को लेकर नागपुर जिला के कलेक्टर डॉक्टर विपिन ईटनकर ने आज एक पत्र परिषद आयोजित की। उन्होंने आगामी चुनाव प्रक्रिया के बारे में महत्वपूर्ण जानकारी साझा की और मतदान को लेकर जरूरी निर्देश दिए। येत्या सार्वत्रिक विधानसभा निवडणुकीसाठी आज संध्याकाळी 6 नंतर सायलेन्स पिरियड सुरू होणार आहे। त्यामुळे आज आम्ही सगळ्या कॅन्डिडेट्स पॉलिटिकल पार्टीज त्यांच्या रिप्रेझेंटेटिव्हसोबत मीटिंग घेऊन त्यांना सगळं डिटेलमध्ये सांगितलं की संध्याकाळी 6 वाजता नंतर कसल्याही प्रकारचा प्रचार करता येणार नाही। उद्यापासून पोलिंग पार्टीचा त्यांचा डिस्पॅच सुरू होईल आणि येत्या 20 तारखेला सकाळी मतदान सुरू होईल। कोणत्याही व्यक्तीला जर वाटलं की आचारसंहितेचा भंग होत आहे, या एरियामध्ये गडबड चालू आहे, या एरियामध्ये काही इश्यू आला तरी तात्काळ सी विजिल किंवा आमचे जे झोनल आणि FSTचे नंबर आहे त्याच्यावर कळवावे। आम्ही स्विफ्ट कारवाई घेऊ। यावेळेस मोठ्या प्रमाणावर कारवाई झालेली आहे। जवळपास 40 कोटीचा मुद्देमाल आणि कॅश जप्त केलेली आहे आपल्या डिस्ट्रिक्टच्या टीमनी। सगळे पोलीस, IT, SST, FST मिळून जवळपास 40 कोटीचा कॅश सीजर आणि मुद्देमाल जप्त केलेला आहे। आणि शेवटी आता मागच्या 20-22 दिवसापासून हे सगळं इलेक्शनचं काम सुरू आहे। आता मेन काम आपलं 20 तारखेला येणार आहे। सगळ्या नागपूरकरांना मी विनंती करतो की आपला जो मिशन आहे, मिशन डिस्टिंक्शन, त्या दिवशी 20 तारखेला सगळ्यांनी सगळे कामं सोडून मतदानासाठी आपल्या घरून बाहेर निघून आपला जो मतदान केंद्र आहे तिथे जाऊन फॅमिली सोबत आपलं मतदान करावं आणि नागपूर जिल्ह्याला डिस्टिंक्शनमध्ये पास करावं। आमचा ह्या टॅगलाईन आहे, नागपूरकर वोट कर।